नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे राजस्थानची खासियत असलेली आणि अतिशय चविष्ट अशी गोविंद गट्ट्याची रेसिपी. घरी सहज बनवता येईल अशी ही रेसिपी, जी तुमच्या जेवणाला एक वेगळाच स्वाद देईल. यामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि या रेसिपीची खासियत जाणून घ्या. यासाठी 100 ग्रॅम पनीर मी किसून घेतला आहे. यामध्ये 1 मिरची बारीक चिरून घेतली, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा काजू, 1 चमचा किसमिस, 1 चमचा पिस्ते बारीक चिरून घेतले. पनीरमध्ये मीठ असल्यामुळे मीठ जपून घाला. सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ आणि याचे गोळे बनवून घेऊ. छोटे छोटे गोळे बनवायचे. या गट्ट्याच्या वरच्या आवरणासाठी 1 कप बेसन घ्यायचे. यामध्ये 1 चमचा ओवा, हळद, चवीनुसार तिखट, धनेपूड, जिरेपूड, चवीनुसार मीठ, दोन चमचे दही, हिंग, 2 चमचे तेल, सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ आणि गरजेनुसार यासाठी पाण्याचा वापर करायचा आणि सॉफ्ट डो लावून घ्यायचं. थोडंसं तेल लावून 5 मिनिटे रेस्ट करायला ठेवू. याचे गोळे स्टफिंगच्या गोळ्यापेक्षा मोठे करायचे. या गोळ्याची पारी करायची आणि यामध्ये पनीरचा गोळा स्टफ करायचा. अशा प्रकारे आपल्या आवडीप्रमाणे लहान आणि मोठे असे गट्टे आपण बनवून घेऊ. सगळे गट्टे आपण बनवून घेतले आहे. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवले. या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा तेल घालून पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये हे गट्टे घालून 10 मिनिटे उकडून घेऊ. आता आपण हा गट्ट्याचा भांडं दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करू आणि या गॅसवर आपण ग्रेव्हीची तयारी करू. यासाठी 1 चमचा मी तेल घेतले आहे. यामध्ये जिरे, धने, 6 काळी मिरी, 2 लवंगा, 1 वेलची, 3 वेलची, 1 कांदा, 5-6 लसूण पाकळ्या, अद्रक 1 इंच, 2 मिरच्या परतवून घेऊ.
यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या आणि 7-8 काजू घालून घेऊ. 2 टोमॅटो चांगले भाजून घेऊ. 2 चमचे आपण यामध्ये पाणी घालून घेऊ. आपली पेस्ट शिजल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. गट्टे शिजले आहे. यावर जे फोडासारखे किंवा फुग्यासारखे दिसत आहे असे दिसले म्हणजे समजायचं की आपले गट्टे शिजले. हे पाणी फेकायचं नाही. याचा वापरसुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये करू. सगळे गट्टे पाण्यातून बाहेर काढून घेतले. कढईमध्ये तेलात हे गट्टे आपण फ्राय करून घेऊ. तुम्ही हे गट्टे तळून घेऊ शकता. गट्टे फ्राय झालेले आहे. आता आपण हे तेलातून बाहेर काढून घेऊ. अर्धा कप दह्यात हळद, धनेपूड, तिखट, जिरेपूड, मीठ मिक्स करून याची एक पेस्ट तयार करून घेऊ. तेलामध्ये बारीक केलेला मसाला मीडियम गॅसवर परतून घेऊ. यामध्ये दही घालून घ्यायचं आणि दही घातल्यानंतर सतत हलवायचं म्हणजे दही फुटणार नाही. एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा साखर, 1 चमचा गरम मसाला, मीठ बेताने घाला. आता यामध्ये आपण जे गट्टे उकळलेलं होतं त्यातलं पाणी घालू. जेवढं आपल्याला पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं. ग्रेव्ही जर आपल्याला पातळ पाहिजे असेल तर जास्त घालायचं आणि घट्ट पाहिजे असेल तर कमी घालायचं. पण गट्ट्याची ग्रेव्ही ही बहुतेक पातळच असते कारण गट्टे टाकल्यानंतर ती घट्ट होते. आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये आपण हा जो उरलेला मसाला होता तो आपण घालून घेऊ पनीरचा आणि थोडीशी कोथिंबीर घालू. उकळत्या रस्स्यामध्ये हे आता गट्टे घालून घेऊ. तर मित्रांनो, ही स्वादिष्ट राजस्थानी गोविंद गट्ट्याची रेसिपी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन